आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सोलापूरच्या विजापूर रोड परिसरात आलिशान कारमधून कथित गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि गोरक्षकांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात मांस जप्त केले। MH03 AM 0346 क्रमांकाच्या फोर्ड इंडिवर कारच्या शोध घेत सापळा रचण्यात आला होता। सोरेगाव परिसरात वाहन आढळल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला आणि सैफुल परिसरात वाहन ताब्यात घेण्यात आले। तपासणी दरम्यान वाहनामध्ये विविध पोत्यांमध्ये जनावरांचे अवयव, चरबी, शिंगे, कातडी तसेच डिक्कीत मोठ्या प्रमाणात मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला। या कारवाईत सुमारे 1 टन मांस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी चालक फैजान मुंशी आणि अरबाज शेख यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनही जप्त करण्यात आले आहे। जप्त करण्यात आलेल्या मांसाचे स्वरूप आणि त्या संदर्भातील कायदेशीर बाबींची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। अध्यक्ष सुधीर भैरवाडे, आज ही गाडी तुम्हाला काय वाटते? या गाडीमध्ये बघून काय वाटतंय? लोक येत असतील चांगल्या गाडीतनं, माल येत असतील, लोक चांगल्या घरचे लोक येत असतील असं वाटते, परंतु या गाडीमध्ये गोमांस आहे, आपल्या गाईला कापून आणलेलं मांस आहे याच्यामध्ये। आता या गाडीचा नंबर बघा, MH03 AU AM 0346। ही गाडी प्रॉन गाडी आहे, एकदम हायफाय लोक ही गाडी वापरतात। या तुम्हाला सगळं दाखवतो काय काय कसं काय या गाडीमध्ये माल आणलं जाते, केलं जातं। लोकांना काही कसं काय हे लोक आज यांनी कुठून हे माल आणले, काय आणले याची चौकशी लावली पाहिजे। हो, आता इथं पूर्ण माल आहे, या पोत्याने सगळा मांस आहे, पाय आहेत, हो का? कसे पाय बघितला का? गाईचे पाय तुम्हाला दिसतात काय? आणि खाली सुद्धा येत आहे। आज त्यांना कुठलीही कायद्याची भीती राहिली नाही, काय कुठल्याही कायद्याची भीती राहिली नाही, काय राहिली नाही। बिनधास्तपणे हे कुठल्या कत्तलखान्यात कापून आणतात, काय आणतात